श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच आणि देवघर हे आपल्या घरातील देवघर ही अत्यंत पवित्र जागा असते आणि तिथे देवांचा वास असतो. तर देवघर जे आहे ते कसं असायला पाहिजे, कारण आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर तर असतं, पण बरेच म्हणजे कोणी मुद्दामून नाही करत, पण कळत नकळत आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्या हातून नकळत ह्या चुका घडतात आणि त्याच्यामुळं काय होतं, काय की आपल्याला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. म्हणजे आपल्याला असं स्पष्ट दिसून येत नाही, पण आपल्याला कुठं ना कुठं ते जाणवतं की बाबा घरात म्हणजे असं अ, भकास वातावरण, उदास वातावरण, बेचैनी, असं अस्वस्थ मन किंवा सतत आजारपण किंवा पैशांची चणचण किंवा घरात सतत कटकटी, भांडणे, वादविवाद, मतभेद, घरातल्या माणसांना एकमेकांशी प्रेम, आपुलकी, आदर नसणं, म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडतात ना, तर ह्या गोष्टीमागे कुठं ना कुठं आपण जे देवघर मांडलेलं आहे किंवा देवघरात जी देवांची मांडणी केलेली, तर त्याच्यात कुठे ना कुठे आपल्या हातून घडलेल्या चुका असतात, ज्याचे आपल्याला हे परिणाम भोगावे लागत असतात. ते आपल्या लक्षात येत नाहीत, पण हे कुठं ना कुठं हे एकमेकांशी लिंक असतं. तर मग आपण जर ह्या चुका टाळल्या ना, तर आपल्या घरात ह्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत ना, त्या घडणार नाही, किंवा जर सध्या घडत असतील आणि आपण ह्या चुका जर दुरुस्त केल्या, तर त्या गोष्टी घडणं कमी होईल, बंद होईल. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, म्हणजे देवघरासंबंधित कोणते नियम आहेत जे की आपण पाळले पाहिजे, तर ते पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं गोष्ट काय आहे, की एकाच घरात एकापेक्षा अधिक देवघर हे नसलेच पाहिजे. म्हणजे जरी आता जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणजे कसं, की बाबा किचन एक आहे, हॉल एक आहे, पण बेडरूम वेगवेगळा आहे. समजा एकाच घरात राहते, पण मेन हॉल एक आहे, पण किचन वेगवेगळे आहेत, तर मग देवघर पण वेगवेगळे. तर तसं नसलं पाहिजे. तुम्ही भले तुमची किचन सेपरेट करा, बेडरूम तर ऑब्व्हियसली सेपरेटच असतात. तुम्ही तुमची किचन जरी सेपरेट असले, आता काही कारणास्तव आता आजकाल जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा काय म्हणतेस, न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे ज्याला त्याला आपलं आपलं सेपरेट लागतच. तर तुम्ही जरी तुमचं किचन वेगळं असलं ना, कारण आपले मोस्टली काय असतं, की आपल्या प्रत्येकाचं देवघर हे किचनमध्येच असतं. तर जरी तुमचे आता परिवार वेगवेगळा आहे, एकाच घरात राहूनही तुम्ही वेगवेगळे राहता, तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही वेगवेगळे देवघरांची स्थापना केली पाहिजे. जरी तुमचं किचन, बेडरूम, तुमचा रोजचा स्वयंपाक देखील जरी वेगवेगळा होत असेल ना, तरी तुमचं देवघर हे एकच राहू द्या, कारण तुम्ही एकाच छताखाली राहता तर म्हणून. तर मेन मुद्दा काय आहे, की एकाच घरात एकापेक्षा जास्त देवघर हे नसलेच पाहिजे. दुसरं म्हणजे काय, की शयनगृहात किंवा तळघरात हे देवघर नसलं पाहिजे. शयनगृह म्हणजे काय, की बेडरूममध्ये देवघर हे नसलंच पाहिजे. काहीही करा तुम्ही, पण बेडरूममध्ये तुम्ही तुमच्या देवाची स्थापना केलीच नाही पाहिजे. तिसरा नियम जो देवघरासंबंधित आहे तो म्हणजे काय, की देवघर किंवा मंदिर हे भिंतीवर अडकवून ठेवू नये. देवघर हे कधीही खाली खाली असं फरशीवर त्याच्यावरच देवघराची स्थापना ही केली पाहिजे. पण आता कसं आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये जागेचे प्रॉब्लेम असतो, जागा पुरेशी नसते. मग काही आता मासिक धर्म वगैरे त्याच्यामुळे विटाळ वगैरे होऊ नये म्हणून देवघर हे मजबुरीनं भिंतीवर अडकवून ठेवावं लागतं. जर तुमच्याकडे काही अडचण असेल, अशी जर तुमच्यावर वेळ आलीच असेल, तर मग अशा वेळेस काय करायचं, की जर देवघर हे भिंतीवरच ठेवायचं असेल, तर अगोदर त्या भिंतीत एक कपडा अंथरा आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं देवघर ठेवा. कपडा हा शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचा अंथरा आणि त्याच्यावर देवघर ठेवा. काळा, पांढरा हे असला कपडा अंथरू नका. चौथा जो नियम आहे तो म्हणजे काय, की शक्यतो देवघर हे जमिनीवरच ठेवा आणि देवघर हे लाकडाचंच असलं पाहिजे. आता बऱ्याच घरांनी आजकाल काय असतं, की स्टीलचं देवघर असतं छोटंसं, किंवा मग ह्याचं संगमरवरी दगडाचं देवघर असतं. तर ते फॅशनला बाजूला ठेवा, पण नियम हा महत्त्वाचा आहे, की आपल्या घरातलं देवघर जे आहे, की हे लाकडाचंच असलं पाहिजे. पाचवा जो नियम आहे तो म्हणजे काय, की देवघरात देवांची मांडणी करताना ती शंखाच्या आकारात करावी. सहावा जो नियम आहे तो म्हणजे हा, की देवघरात पांढऱ्या किंवा पिवळ्या किंवा निळ्या रंगाचा बल्ब लावावा. कारण पांढरा, पिवळा, निळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. लाल किंवा केशरी रंगाच्या बल्बमुळे घरातील व्यक्तींचे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात. म्हणजे घरातील व्यक्तींचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते शांत राहत नाही. सातवा जो नियम आहे तो हा, की घरातील तिजोरी ही देव्हाराच्या समोर नसावी.
तिजोरी, कपाट, लॉकर म्हणजे जिथे कुठे तुम्ही तुमचे रोज म्हणजे पैसे वगैरे ठेवता, तर ते अगदी देवघराच्या समोरासमोर हे नसलं पाहिजे. 8वा जो नियम आहे तो म्हणजे हा, की कोणत्याही प्रकारची पादत्राणे, पादुका, चप्पल हे असल्या म्हणजे कुठल्याही चामड्याच्या वस्तू ह्या तुम्ही तुमच्या देवघराच्या आसपास ठेवू नये. 9वा जो नियम आहे तो हा, की देवघरात किंवा देवघराच्या बाजूला कोणत्याही मृत व्यक्तींचे किंवा पूर्वजांचे फोटो लावू नका आणि ठेवू देखील नका. तर आपले जे पूर्वज असतात म्हणजे जे वारलेले आहेत, थोडक्यात काय तर पितृ जे असतात त्यांचे कुठल्याही फोटो किंवा म्हणजे तुम्ही ते देवघरात मांडूच नका. देवघरात तर मांडू नका आणि देवघराजवळ मांडू नका. एरवी तर नाहीच नाही, पण जेव्हा तुम्ही पितृपक्षात वगैरे श्राद्ध वगैरे असतं, तेव्हा देखील तुम्ही देवघरापाशी तुमच्या पितरांचे फोटो वगैरे मांडले नाही पाहिजे. पितरांची पूजा करताना त्यांचे फोटो हे वेगळ्या जागेत मांडले पाहिजे. आणि त्या पितरांची सेवा करायला जेव्हा आपण असं अंत वापरतो ना, ते देखील आपल्या देवांची सेवा करायला जे आसन वापरतो त्याच्यापेक्षाही वेगळं असलं पाहिजे. पितरांची सेवा करायला आसन वेगळं आणि आपल्या रोजच्या देवांची देवपूजा म्हणा, की आपण जे काही उपासना, पारायण, सेवा करतो त्याच्यासाठी जे आसन वापरतो ते वेगळं. दोघांसाठी एक आसन हे देखील वापरलं नाही पाहिजे. हा एक देखील नियम आहे जो की तंतोतंत पाळलाच गेला पाहिजे. 10वा जो नियम आहे तो हा, की कुठल्याही महागड्या चैनीच्या वस्तू हे देवघरामध्ये ठेवू नका. आजकाल काय म्हणतात फॅशन आहे, ट्रेंड आहे, की महागड्या वस्तू आणायच्या त्या देवघरात मांडायच्या. पण आपल्याला फॅशनला नाही बळी पडायचं आहे. आपला जो नियम आहे तो पाळणं काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. कारण फॅशनच्या नादात आपण नियम सोडून देतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. 11वा जो नियम आहे तो हा, की देवघरातील मूर्तींची उंची ही 4 इंचापेक्षा म्हणजेच हाताच्या अंगठ्यापेक्षा जास्त उंच नको आहे. आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा लहानच देवघरातील मूर्तींची उंची ही असली पाहिजे. 12वा जो नियम आहे तो हा, की ज्या बाजूला मंदिर किंवा देवघर असेल त्या दिशेने पाय करून कधीही झोपू नका. 13वा जो नियम आहे तो हा, की देवघरातील प्रत्येक मूर्ती ही एकमेकांपासून कमीत कमी 1 इंच ही लांब असावी. एकदम काय म्हणते एकमेकांना असं लागून देवघरातील मूर्ती ह्या ठेवू नका. 14वा जो नियम आहे तो हा, की मंदिरात किंवा देवघरात एकाच देवाची एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो